ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे संपूर्ण भारत भ्रमण करून अखेरीस अक्कलकोटामध्ये आले आणि अक्कलकोटात ते 21-22 वर्ष वास्तव्यास होते। या वास्तव्य काळामध्ये ते अधूनमधून राजवाड्यामध्ये जात असत। प्रसंगी 2-3 दिवस ते राजवाड्यात मुक्कामही करीत असत। कधी कधी 3-4 महिन्यानेही ते जात असत। कधी कधी ते राजवाड्याकडे ढुंकूनही बघत नसत। मराठशाहीच्या वैभवात भर टाकणारा भव्य असा हा राजवाडा आजही अक्कलकोटच्या सीमेलगत आहे। ह्या राजवाड्याच्या भोवती भव्य अशी तटबंदी आहे आणि उंचच्या उंच असे बुरुज आहे। राजवाड्याच्या आतमध्ये विस्तीर्ण अशी मैदाने आहेत। त्याचप्रमाणे भरपूर जलाशय असलेल्या विहिरी सुद्धा त्या काळात होत्या। शिवाय अनेक तऱ्हेचे कोरीव काम केलेल्या दगडी मूर्ती सुद्धा तेथे होत्या। मराठशाहीच्या वैभवात भर टाकणाऱ्या त्या राजवाड्याची स्थिती सद्यस्थितीत मात्र ढासळल्यासारखी दिसते। त्याची तटबंदी ही ढासळलेली आहे। त्या तटबंदीच्या कमानीमध्ये भव्य असा लाकडी दरवाजा आहे। त्या दरवाजाला हत्तीच्या टकरीपासून संरक्षण मिळावं म्हणून लोखंडी असे टोकदार खिळे बसवलेले आहे। राजवाड्याच्या आतमध्ये प्रवेश करता यावा यासाठी एक मनुष्य सहजपणे आत जाऊ शकेल असा दिंडी दरवाजा सुद्धा आहे। त्या भव्य दिव्य राजवाड्याच्या दरवाजाच्या शेजारीच उंच पसरट अशा देवडी आहेत। त्या देवडीवर पहारेकरी हातात नंग्या तलवारी घेऊन जागता पहारा देत असत। त्यांच्याकडे बघितल्यावर सामान्य माणसाच्या उरामध्ये सहज धडकी भरत असे। आता मात्र त्या राजवाड्याच्या आतमध्ये असलेल्या एका इमारतीमध्ये एक कॉलेज भरते, शाळा आहे, तसेच इतर सरकारी कार्यालये सुद्धा आहेत। अशा ह्या वृक्ष वातावरणामध्ये मात्र ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या परमपवित्र चरणस्पर्शाने ह्या वास्तूतील कण न कण हा अत्यंत परमपवित्र झालेला आहे। त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती तेथील ते भव्य दिव्यपणा पाहिल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही।